बीडमध्ये शाळेतून येणाऱ्या मुलांच्या खिशात अचानक चमचमणारी नाणी दिसली आणि गावात एकच खळबळ उडाली। नेमकं काय सापडलं हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या। ही घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण गावात घडली आहे। गावात शशिकांत नारायण खुटाळे यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी पायाचं खोदकाम सुरू होते। खोदकामातून काढलेली माती बाजूला ढिगाऱ्यात टाकली होती। शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर काही मुलं त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ खेळत होती। खेळताना अचानक माती बाजूला झाली आणि त्यांना एक जुनं गाडगं दिसलं। मुलांनी कुतूहलानं ते गाडगे उघडले आणि आतून चमचमणारी अनेक नाणी बाहेर पडली। मुलांना ती साधी खेळण्याची नाणी वाटली, त्यामुळे त्यांनी ती नाणी खिशात भरून घेतली। काही वेळात हा प्रकार घर मालकाच्या लक्षात आला आणि त्यांनी मुलांकडून ती नाणी परत घेतली। त्यानंतर गावात या घटनेची चर्चा सुरू झाली। दरम्यान स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। अधिकाऱ्यांनी तपास करून नाणी जप्त करण्यास सुरुवात केली आहे। पहिल्या दिवशी 98 आणि दुसऱ्या दिवशी 152 अशी एकूण 250 नाणी प्रशासनानं जप्त केली आहेत। या नाण्यांवर 1 रुपी इंडिया 1941 असा उल्लेख असून ती ब्रिटिशकालीन चांदीची नाणी असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे ही नाणी जवळपास 80 ते 85 वर्षापूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आता या ठिकाणी अजूनही नाण्यांचा साठा असण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाचा अहवाल पुरातत्व विभागाकडे पाठवलाय। त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील उत्खननाबाबत निर्णय घेतला जाणार आहे। थोडक्यात काय तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण इथं घराच्या बांधकामासाठी काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातून 1941 सालची ब्रिटिशकालीन चांदीची एकूण 250 नाणी सापडली असून सध्या ती प्रशासनानं जप्त केली आहे। पुढील तपास पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली केला जाणार आहे।